माणूस कुठे ना कुठेतरी शिकत असतो, तसंच डीपी इकडे काही गोष्टी शिकलेला आहे. म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये ज्या पद्धतीने इकडे लेडीज लोक नटतात किंवा त्यांच्याकडे मेकअपचं साहित्य आहे, तसं माझ्या बायकोकडे काहीच नाही आहे. आणि आता ते मी तिला घेऊन देणार आणि माझ्या बायकोनी सुद्धा तुमच्यासारखंच राहिलं पाहिजे, अशी इकडे चर्चा चाललेली आहे. चला तर बघूयात धनंजय काय सांगतोय. तर इकडे वर्षाताई विचारतात की तुम्ही बाहेर वगैरे कुठे जात नाही का? त्यावेळी डीपी सांगतो बाहेर वगैरे काही नाही, पण एकदा दोनदा आमचं घरामध्ये बोलणं वगैरे असतं, पण बायकांचं एक असतंच ना की आज बाहेर जाऊ, तसं मी काहीच करत नाही. पण आता मी हे बदलणार. 2.5 महिन्यातनं एकदा आम्ही फिरायला जाऊ, महिन्यातून एकदा जेवायला जाऊ किंवा महिन्यातून एकदा नाश्त्याला जाऊ, ह्या गोष्टी मी करणार. आणि आधी आम्ही जात होतो पण गावातल्या गावातच जात होतो, पण आता मी ते बाहेर जाणार. एवढा पैसा असून उपयोग काय आहे? त्यावरती डीपी सांगतो की तुम्हाला जे मी हे बघतो ना घरामध्ये की तुमच्याकडे एवढं साहित्य आहे, सेटअप म्हणा, जो वेगवेगळे चप्पल्स आहेत, सँडल्स आहेत, तसं माझ्या बायकोकडे काहीच नाही आहे. तिच्याकडे 2 चपला आहेत. त्यावरती वर्षाताई सांगतात हां तिचं व्यक्तिमत्वच तसं आहे, तिला त्या गोष्टीची रिक्वायरमेंटच नाही आहे, मग तिला कशाला हवं ना. त्यावरती डीपी सांगतो नाही पण लागतं ना ताई, आपल्याला पण वाटतं ना की आपल्या बायकोकडे हे असलं पाहिजे. त्यावर वर्षाताई सांगतात तुला वाटतं का असं की तिच्याकडे असावं? त्यावरती डीपी सांगतो हो मला वाटतं. मी अंकिताला पण परवा दिवशी बोललो की मला एकदा सांग, त्या बांगड्या कानातलं नाकातलं जे काय असेल ते लिस्ट दे आणि एकदाच मला ते साहित्य घेऊ दे तिला देऊ दे. ताई तिच्याकडे फक्त 2च चपला आहेत. त्यावरती जान्हवी म्हणते म्हणजे मला हा टोमणा आहे का? तर डीपी दादा सांगतात की नाही गं, पण वाटतंच ना की आपल्या बायकोला पण असं भरपूर काही असावं. तर आता मी तिला ते घेऊन देणार, एकदा नेणार आणि सगळंच आणणार आहे तिच्यासाठी. त्यावरती जान्हवी म्हणते की आता बायकोची किंमत कळली. तेव्हा डीपी दादा सांगतात की चांगलीच कळली. बिग बॉसच्या घरात आलेल्या लेडीज लोकांना बघून डीपीचे विचार सुद्धा बदलले गेलेले आहेत. तर तुम्हाला डीपी दादाच्या विचाराविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.